रत्नागिरीतील लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून रॅगिंगचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। सुट्ट्यांच्या काळात कॉलेजला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर दबाव टाकून त्यांना धमकावल्याची गंभीर घटना घडली असून यामुळे संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुढीपाडवा आणि ईदच्या सुट्ट्या जोडून आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी कॉमन ऑफ घेत कॉलेजला दांडी मारली। मात्र जे विद्यार्थी प्रामाणिकपणे कॉलेजला उपस्थित राहून लेक्चर अटेंड करत आहेत त्यांना इतर काही मुलांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय। विशेषतः प्रथम वर्ष अभियांत्रिकी यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात येऊन धमकावण्यात आलं असून त्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा तसंच शिवीगाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला। या त्रासामुळे आणि सततच्या धमक्यांमुळे विद्यार्थी प्रचंड दहशतीखाली आहेत। आपल्यावर अन्याय होत असल्याचे पाहून आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे या पीडित विद्यार्थ्यांनी थेट रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गाठलं आणि आपली कैफियत मांडली। यासोबत विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या प्राचार्यांनाही लेखी निवेदन दिलंय। विद्यार्थ्यांनी आपल्या तक्रार अर्जात नमूद केले की कॉलेजला हजेरी लावल्यामुळे त्यांना लक्ष्य केलं जातंय, शिवीगाळ केली जाते आणि व्हॉट्सअप ग्रुपवरही धमक्या दिल्या जात आहेत। या अर्जासोबत त्यांनी पुराव्यादाखल चॅटिंगचे स्क्रीनशॉट्स देखील जोडले आहेत। आता या गंभीर प्रकरणी कॉलेज प्रशासन आणि पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। प्रहार डिजिटलसाठी शुभम पवार, रत्नागिरी। आम्ही आता गव्हर्नमेंट शामराव पेजेला शिकतो। आमच्या कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार झाला, म्हणजे आमच्यासोबतच झालेला आहे। आम्ही लेक्चरला बसल्यामुळे बाकीचे इतर पोरं कॉमन ऑफसाठी जात असल्यामुळे त्यांनी आमच्यावरती दादागिरी, धावून येणं आणि शिवीगाळ केलेली आहे। त्यांनी आम्हाला एका रूममध्ये म्हणजे आतमध्ये आलेत, लॉक केलं आणि आम्हाला धमकावलं, शिव्यागाळी केल्या आणि मारायचाही प्रयत्न म्हणजे धावून आले अंगावरती। याबाबत पोलीस स्टेशनला तुम्ही काय सांगितलं पोलिसांनी? पोलीस त्यांना आम्ही आता तक्रार केलेली, तर सरांनी ॲक्शन घ्यायचं ठरवलं आहे। तर त्यांनी एकाला बोलवलं पण आहे आता पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करायला त्याच्यावरती। आणि हा प्रकार करणारी जी मुलं आहेत ती कुठली आहेत? हा प्रकार करणारी मुलं म्हणजे ही आता सगळी इथली कोणच नाही आहेत, सगळी बाहेरची आहेत। बीड, सोलापूर, सातारा आणि अशी म्हणजे सगळी बाहेरचीच आहेत।